हॅलो गाईज, वेलकम माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही करत आहे आज न्यूडल्स करतो आहे, हक्का न्यूडल्स करतोय. हो. आणि आम्ही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण न्यूडल्स करूया. हक्का न्यूडल्स बनवतो आहे. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. चला तर आपण हक्का न्यूडल्स करूया. चला. हॅलो गाईज, बघा आम्ही चाउमिन न्यूडल्स बनवतो आहे. हेवा न्यूडल्स आणलेले आहे. हे त्याचा मसाला आहे, हक्का न्यूडल्स मसाला, मॅगी मसाला. आणि त्याची एक पाऊच आहे ती पण आणलेली आहे. आणि ओंकार पण आहे वरती उभा. आणि बघा इकडे सोयाबीन टाकतो आहे आम्ही, आणि पत्ताकोबी टाकतो आहे. आणि हे ते न्यूडल्स होते ते सोयाबीन खातोय नको रे. आणि बघा हे सोयाबीन मी बाउल करून घेतलेले आहे, आणि हे पण बाउल करून घेतलेलं आहे आपले हे न्यूडल्स. आता अजून बाउल करायला ठेवलेलं आहे. आणि ह्या एक पातेलं घेतलेलं आहे. आणि हे कांदा, लसूण आणि हे आपलं टमाटर वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे. मिरची आता ठेसून घेते मी एका ह्याच्यामध्ये. बघा ही मिरची आणि हिरवी मिरची आणि लसूण चांगलं ठेसून घेते खलबत्त्यामध्ये. चला तर आपण सुरुवात करूया चाउमिन न्यूडल्स बनवायला. हक्का न्यूडल्स आज बनवतो आहे आम्ही हक्का न्यूडल्स. आणि चला आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बारीक करून घेऊ का? काय खातो? चल खाली उतर आणि तू जा तिकडे. या मला बनवू दे. तू बनवती ना? तेल टाक त्याच्यात. हो, हे बारीक करून घे म्हटलं. चला हे बारीक करून घेऊ आपण. तेल मी देते थांब. खाली येते थांब. काढतो त्याच्यातून. इकडे वारे तेल काढून घेते मी आता याच्यात. हक्का न्यूडल्स करतोय आम्ही. हो, हक्का न्यूडल्स. चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. सुरुवात करूया. मस्त गरम गरम हक्का न्यूडल्स बनवतो आहे आम्ही. चला तर आपण हे बाउलचे मी मस्त याला हे करून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मस्त गरम केलेलं आहे. आणि त्याला छान असं नरम केलेलं आहे. आता हे पण टाकूया त्याच्यामध्ये सोयाबीन. छान एक मिनटं चिरून देतो ते मी. दिवसाला जे मसाल्याचा डबा मी पडेल दादा. हा मी करते. तेलाची काही गरज नाही ना. पत्ताकोबी टाकलेली आहे, सगळं साहित्य टाकलंय त्याच्यामध्ये. कमी कर गॅस लागला. शिजेल ते आपण. ओंकार तू खाली उतर. सोयाबीनला आहे ना बारीक बारीक चिरून घेते मी नूडल्स मध्ये टाकायला. त्याच्यात ते तू पेस्ट टाकणार होती ना? हो हो टाकून. एक दिवशी डिमांडला जाऊन सगळं घेऊन यावं लागेल. अद्रकची पेस्ट इथं 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 बस. त्यांनी पण त्याने तो राईस बनवला होता ना, त्याने पण बारीकच केलं वाटतं.
काय बोलतो हा? ओंकार विनेगर टाकते का? कशात टाकलं विनेगर? याच्यात टाकलं, याच्यात मिरची ते जे टाकलंय तुला ते टाक, मी त्याला मिक्स करून नंतर टाकते. वासा ते मसाल्याचा डबा काढतो तू खाली. त्याच्यात बस की अजून टाक. टॅमॅटो सॉस टाकला. तू नंतर बस ना, मला ते फिरून घेऊ दे ना. सांग ना, 1 मिनिट सांगतो. ते सोयाबीन असतात ना, खूप छान लागतात त्याच्यात. मॅगी मसाला पण देऊ का तुला? त्याचं काय चव नाही येत माहिती का, तिखट नाही लागत त्याच्यामुळे. मॅगी मसाला तो राईस बनवला तर त्याने पण बारीक केलं तर वाटतं हे ना. तो स्टॉलवाला मुलगा. त्याच्यात मी आता ते अद्रकचं पेस्ट टाकलेलं आहे, मिरची आणि लसूणचं पेस्ट, टमॅटो आणि टमॅटो कॅचअप आणि काय म्हणतात ते कोणता सोयाबीन, हक्का नूडल्स मसाला, मॅगी मसाला हक्का पण नूडल्स, याच्यातच टाकून दिला. विनेगर पण टाकला आहे. मी याला फक्त परतून घेतलं. हे पण परतून घेतलं. हळद मिरची मसाला पण टाकते ना. टाकलं मीठ तर टाक. हे टाकलं का? हक्का नूडल्स आणि मसाल्याची क्वांटिटी कमी घेतलेली कारण की हो तिखट मसाला मुलं खात नाही ना तिखट. मी टमॅटो पेस्ट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही चिली सॉस टाकत होतो. हा मी तुला देते करून. भाजी कधी जिरे कपडा कुठे आहे गं? कपडा पाणी वगैरे नाही टाकत ना? नाही मीठ टाकलं का याच्यात? नाही ना. नाही तू टाकू तुला मी. चांगलं हलव. बघू ना थोडं काळं होतंय ना. छान होतंय. नको ना ओंकार हात.
मीठ टाकायचं त्याच्यात. मिरची मसाला टाकला. थोडंच टाकलं. मीठ टाकते. सॉल्ट. सॉल्ट. याच्यात ऑइल लाव, थोडंसं ऑइल. ऑइल का? कारण की चिटकलं ना मग ते ऑइल टाकावं. कोथिंबीर पण टाका. बॉईल करताना टाकली. मस्त ठेवणं ऑइल. टोमॅटो केचप टाकला का? ते नंतर टाकली. मॅगी मसाला टाकून द्या अजून वरतून मस्त लागेल. फर्स्ट वेळा बनवते गाईज मी हे घरी. कधी पण स्टॉलला खाल्लेलं आहे आम्ही. खायला जायचं तर आम्ही मंचुरियनच खायची मी. हे काही मी एवढं खाल्लं नाही. हे स्टॉलला खाल्लेलं आहे ते. एक पण चिकनवाला खाल्लं तुम्ही. मिक्स करते मी. हळद पण टाकता का? मला टाकली होती मी पण जरा हळद नाही आणणार. टाकते का अजून हळद थोडीशी? मॅगी मसाला टाकला. हा टाकून दे. पूर्ण टाकून दे. नाही तुम्ही मॅगी मसाला टाकून दे. कलर पण नसतं ते चववर असतं. हो मॅगी मसाल्याची चव येते ना. त्याच्यात हक्का नूडल्स मसाला पण टाकला. हो चिली सॉस सोया सॉस आणू आता पुढच्या वेळेस आपण. त्याच्याने पण चव येते. चिली सॉस तो काळ्या कलरचा राहतो ना. सोया सॉस. स्टॉलवर जाण्यापेक्षा घरी करून बघितलं आम्ही. चांगलं झालं ना. सगळं टाकलं गेलं. आता मॅगी मसाला टाकलेला होता. कलर कसा दिसतोय पण आहे ना टेस्ट भारी झालेलं आहे त्याचं. घरची टेस्ट भारीच राहते. घर काय पण करा घरी आपण. खिचडी वगैरे पण मॅगी मसाला टाकला की भारी लागते. होऊ देऊ का त्याला? आम्ही हक्का नूडल्स बनवलेला आहे. झालेला आहे पूर्ण. फ्राय करून बघेल मी आता थोड्या वेळाने. छान असं मस्त बनलेलं आहे.
सोयाबीन वगैरे सगळं टाकलेलं आहे. फक्त चिली सॉस आणि सोया सॉस नाही आणलेला आहे. घरचे मसाले टाकले आणि मॅगी मसाला आणि हक्का नूडल्स मसाला टाकलेला होता. आणि हे विनेगार आणलेलं होतं मला तुम्ही, ते विनेगार टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये. विनेगारने काय होतं मला विनेगरमध्ये सगळ्यामध्ये टाकतात ते, असं नूडल्समध्ये असतं. टॅमॅटो काय टाकू का थोडंसं अजून? चांगलं तर झालं, याचा कशाला टाकते? थोडा टेस्ट बंद करून द्यायचं मी. टोमॅटो मसाला बघा मस्त बनलेलं आहे, रेडी झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. बघा आपलं हे हक्का नूडल्स रेडी झालेलं आहे. मस्त टाकलेलं आहे बघा, किती छान मस्त छान वास पण छान येतोय त्याचा, खमंग वास येतोय त्याचा एकदम भारी. मुलं पण खातात, मग चव लागते मुलांना, खातात सगळे. घरचं केलेलं एकदम बेस्ट राहतं. आणि ते बाहेर स्टॉलवर गेलं ना तर ते जास्त पोट वगैरे जास्त दुखतं त्याच्यामुळे मी घरी करते मुलांना. टॅमॅटो सॉस वगैरे सगळं टाकलेलं होतं. आणि हे मॅगी मसाला बघा. नूडल्स खाऊन दाखवते कशी झालेलं आहे. खाऊन दाखवते. फर्स्ट वेळा घरी केलेला आहे. नाव नका पाडू माझ्या व्हिडिओला. खाऊन बघते आहे. फर्स्ट वेळा बनवलेला आहे मी. ते काय काट्याच्या चमच्याने खातात ना. एकदम छान बनलेलं आहे. मस्त, व्हेरी गुड, छान आहे, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस, एकदम छान आहे. मस्त बनलंय. पलकने बनवलं आज ते. अप्रतिम, एकदम छान आहे. एकदम छान आहे. एक मुलगा हरला, मी जाऊन येते, बघून येते त्याला. त्याची मम्मी रडते, बघून येते कडे. एकदम छान झालेला आहे हक्का नूडल्स. मी एकदम मस्त खाते. एकदम टेस्टी झालेला आहे आणि छान पण लागतंय. मुलं मस्त खातील. चला तर आपला हक्का नूडल्स पण झालेला आहे आणि खूप छान, एकदम स्वादिष्ट झालेला होता. घरीच करून बघायचं आणि घरी काय छान होतं ना. आणि स्टॉलवर गेलं तर मग ते रेट पण जास्त राहतं स्टॉलचे, आणि घरी केलं म्हणजे सगळे पूर्ण फॅमिली पण आपली खाऊ शकते. आणि घरी आणून खायचं. आणि मसाला वगैरे ते तर मिळतंच सगळं. आणि मॅगी मसाला टाकायचा, काही ते सोया चिली सॉस वगैरे सगळं आणायचं, ते थोडं थोडं आणि टाकायचं पुड्या. आणि मस्त मीठ वगैरे, आपल्या घरचा मसाला आणि पत्ताकोबी वगैरे सगळं, टमाटर वगैरे टाकलं तर आम्ही एकदम छान भारी लागत होतं. आणि तुम्ही पण करून बघा घरी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज.